वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत होते. एका मुलाची वही घरी राहिली. त्या मुलाला शिक्षकांनी उभा केलं. म्हणे वही कुठं आहे? अभ्यासच केला नसेल, उगा खोटं सांगतो वही घरी राहिली, हात पुढं कर. त्या मुलानं हात पुढं केला आणि छडी मारायला त्या सरांनी छडी उगारली. अचानक त्यांचं लक्ष त्या मुलाच्या हाताकडे गेलं आणि ते शिक्षक म्हणाले, तुला छडी मारून तरी काय उपयोग आहे? तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाहीये, उपयोग काय तुला मारून? त्या सरांनी छडीचा हात मागं घेतला. पण त्या मुलानं सरांना विचारलं, सर हातावर विद्येची रेषा कुठं असते? सरांनी सांगितलं, इथं इथं विद्येची रेषा असते, तुझ्या हातावरती दिसत नाही. तो पोरगा सरदेशी सरांना बाजूला सरून वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटानंतर तो वर्गात आला. त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळला होता. सरांनी विचारलं, काय केलंस? गुरुजी, नियतीनं माझ्या हातावर विद्येची रेष आखली नसेल, पण मी बाहेर जाऊन चाकून माझ्या हातावर विद्येची रेष काढली आहे. मी विद्या घेणार गुरुजी, मी शिकणारच.